संविधान कहते हैं, हमें संविधान कहते हैं। मिला मनुस्मृती कायदा होता संविधान येण्याच्या आधी जर तो पारित झाला असता तर या लेखीला समाजापुढे उठता बसता आलं नसतं, उंबरठ्याच्या आत राहावं लागलं असतं, मला अभिमानाने स्वाभिमानाने बोलता आलं नसतं, समाजात निघता आलं नसतं, पुरुषांच्या खांद्याला बसता आलं नसतं किंवा बाजारात चालता आलं नसतं। आज संविधान बनवणे आणि विषादला सामना सुद्धा करता आला नसता। आणि म्हणून युवा आता कि कोण कहता है कि हमें बाहरों ने मौका दिया है, कौन कहता है कि हमें खिलने का, बाहरों ने हमें खिलने का मौका दिया है। अरे कौन कहता है कि परों ने हमें उड़ने का मौका दिया है, कि कौन कहता है कि पहाड़ों ने हमें खिलने का मौका दिया है। अरे कौन कहता है कि परों ने हमें उड़ने का मौका दिया है। मनोज राजा ये सारी मेहरबानी धीमराज की है, जिनके वजह से संविधान को और निशा को यहाँ पे आने का मौका दिया है, आने का मौका दिया है। इसलिए तुम्हें यहाँ आने का मौका दिया है। और इसलिए मैं कहना चाहती हूँ क्योंकि ये मौका किसके वजह से मिला है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की वजह से मिला है। और ये संविधान का मैं सम्मान करती हूँ क्योंकि संविधान के तहत मुझे जीने का अधिकार मिला है, इसलिए मैं स्वाभिमान से संविधान का सम्मान करती हूँ। कैसे, सुनिए, हमें अभिमान है कुछ ना
मनुवाद आला आहे, कारण आम्हाला पेटीच्या मतातून राजा पाहिजे असते, अशी लोकशाही आमच्या देशाची. पण आता ईव्हीएम रूपी मनुवाद आमच्या देशात चालू आहे, म्हणून हा सगळा घोळ चालू आहे. पण त्या मनुवादाचं काय म्हणणं आहे, हम ख्वाब देख रहे हैं, त्यांचे स्वप्न आहेत त्या भारताचं संविधान बदललं पाहिजे. कारण संविधानाने खूप सुंदर विषय मांडला तुमच्या समोर सगळ्यांसमोर, कारण ही गोष्ट खरीच आहे. आमच्यामध्ये ते लोक म्हणतात कोई हिंदू खतरे में, कोई मुसलमान खतरे में. खरोखर म्हणायचं की ना हिंदू खतऱ्यात आहे ना मुसलमान खतऱ्यात आहे. अरे भाडव्यांनो, खतऱ्यात जर कोणी असेल तर या भारत देशाचं संविधान खतऱ्यात आहे. आणि म्हणून मनुवाद्यांनो, तुम्ही जे स्वप्न पाहत आहात संविधान बदलवण्याचं, ते कधीही तुमचं साकार होणार नाही. कारण माझे मोठे बंधू अमरावती वरून येतात, अरविंद गजभी ते आले का नाही मला माहिती नाही, भेटले नाही, पण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सुद्धा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की सुनो मनुवादियों, अगर जो देख रहे हो ख्वाब कहां से लाओगे, रोशन करने के लिए अपना कहां से लाओगे. अरे संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे. संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे. और मैं बाबा साहब के बच्चे कहना चाहती हूँ क्या, क्योंकि समाज की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. सगळ्या महिलांना लक्ष द्या कि जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. लक्षात घ्या कि जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूँ मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. अरे क्या उठाई है जालिम जमाना उल्टी मुझ पे, क्योंकि ताल्लुकात रखती मैं हूँ राज के खानदान से. रखती हूँ मैं भीम राज के खानदान से, क्योंकि भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा ना पाए सिर्फ चट्टान बना डाला है. भीम ने हमें बलवान बना डाला है, हमें हटा ना पाए सिर्फ चट्टान बना डाला है. मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. अरे चाय बेचने वाले को इस देश का पंत प्रधान बना डाला है. चाय बेचने वालों को देश का पंतप्रधान बना डाला है, क्योंकि ये देश चलाने वाला चाय बेचने वाला. अरे देश में जो डिग्री लेके हमारे युवा बैठे हैं, वो चाय की दुकान लगा के देते हैं. प्रेमाची चहा, पंढरपूरची चहा, अमृतुल्य चहा, बायकोची चहा, नवऱ्याची चहा, आबाजीची चहा, आजीची चहा. विकार रे चहा स्वीका, कारण देशात चहामय झालाय. देश चालवणारा चहावाला आहे, तर देशातली औलाद चहा स्वीकणार आहे, दुसरं काम करणार आहे. कारण या देशात 2014 पासून नोकऱ्या निघणं बंद झाल्या. इधर नोकरी बी नाही, उधर छोकरी बी नाही. झाले ना वांदे, बायको कशी भेटत. आता कसं वाटते, लय बरं वाटते म्हणते, लय बरं वाटते. हा, इधर नोकरी बी नाही, इधर छोकरी बी नाही. काही आप माणसाने मराव का बिना बायकोचं. बरं पोरी शिकल्या सवरले, आम्हाला नोकरीवालाच पाहिजे म्हणते. तुझ्या बापानं नोकरी लावून दे. अहो त्या पंतप्रधानांना नोकऱ्याच नाही काढल्या, त्या देशात नोकऱ्याच निघून नाही राहिल्या, तर पोरं नोकरी लागतील कुठून. बरं पोरं शिकली सवरले, शेतात जाणं बंद केले. त्याला आता गार्डन करायला जमत नाही, त्याला भारी बांधायला जमत नाही, त्याला धान कापायला जमत नाही. मायबापाला म्हणते तू गावाला याच्यासाठी शिकवला का म्हणते, साठी. बापू मग तुला गोट्या खेळायला शिकवलं, गाडीत पेट्रोल घेऊन पोरी फिरवायला शिकवलं, का दारू पिऊन मस्त्या करायला शिकवलं, का चाकू भाले करून एकमेकांना मर्डर करायला शिकवलं. अरे बापा, या देशाचा राजा म्हणजे शेतकरी राजा, त्या राजाचे आपण लेकर आहोत. पण आज राजाला भिकारी करणारी सत्ता बसलेली आहे या देशात, म्हणून आमच्या देशाची ही अवस्था आहे, लक्षात घ्या. आणि हॅलो सोनिया, पिल्लू, जागमन, कसा आहेस तू.
चिंट्या पिंट्या बंट्या कसा आहेस तू? तो म्हणते लई मस्त झटका बापू. अरे एक ड्रेस सोडले का चड्डी घालायची तुझी लायकी नाही काय दुसऱ्याच्या पोरीला पटवाले चाललास का? वातावरण किती खराब आहे. अग बाई अग रंगाचं नाही नाही नाही. हा अग बाई अग पुण्याई माझ्या माझ्यासोबत यायचंय तुम्हाला सगळ्यांना सगळ्या उठून या ना प्लीज या. चला या सगळ्या या सगळ्या प्लीज कारण एन्जॉय करायसाठी आमचा कार्यक्रम आहे. सगळ्या या. अग बाई अग बाई सगळी सब लोग सगळ्या माझ्या मैत्रिणी येतील. चला या लवकर. हा सगळ्या तू पण ये प्लीज. हा या सगळ्या या. अग बाई अग बाई मुकाबला करायचा आहे ना. या इवायले पायनं कसे धारेवर धरतो मी. नाही तू तिथे बसून काल नाचतेस का? अग बाई अग बाई अग नाही तसं नाही म्हणायचं. ही पुण्याई माझ्या ऐका नाही पुण्याई माझी. ही पुण्याई